काहीतरी करू, ह्या क्रांतीची फेजच होऊन गेली आहे. आता पण घडतीये, पण ती इंटेलेक्च्युअल लेवलला घडतीये आणि विघटित घडते. नाही. आणि आता इतक्या पॉइंट पर्यंत पोहोचलोय की समोरचा आता आपोआप स्वतःच विचार करायला लागलाय. हो खरं. आपल्याला आपलेच विचार पकडता येत नव्हते कधी, समोरच्याचे कसे पकडता येणार आहेत, तेही आर्टिफिशियल. म्हणजे खरं. म्हणजे नावच तिचं आर्टिफिशियल आहे, तो आहेच खोटा मुळात, पण तो खरं सांगू बघतोय. हो हे कसं, हे माहीतच नाहीये ना. हे बरोबर. परत सगळा प्रश्न जाऊन त्याच मुद्द्यावर येतो. आणि मला आधी मी खरंच फरक करू पाहत होतो याच्यात की म्हणजे कशामुळे असं असेल. तू म्हणते तसं ते ट्रॉमा हा खूपच फॅन्सी वर्ड झाला त्याला, पण माहित नाही माझं. हो ना, काय वाटतंय ते तर बोल. म्हणजे माझं सुरुवातीचं हेच म्हणणं होतं की आपण सध्या तरी मला असं वाटतंय खूप की फार कोणाला धक्का न लावता आपापल्या सुखाने जगावं. आणि असं नाही दिसत मला समोर लोकांमध्ये होताना घडताना. तू म्हणली तसं ते अणुरेणूचं जे तू एक्झाम्पल दिलं की लोक स्वतःहून गुंतू पाहतात एकमेकात आणि देन इट बिकम्स अ मॉलिक्युल, इट बिकम्स अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, ज्याला मी ट्रॉमा नाव देत होतो की एकमेकांच्या ट्रॉमानेच लोक जगतात आणि स्वप्न बघतायत. बट त्याच्यात आर्टिफिशियलची भर पडली. आता मला काही ते म्हणजे सुधरत नाही तो गुंता. मला असं वाटतं नकोच ना गुंता, कशाला पाहिजे गुंता म्हणजे. आणि त्यामुळे मला त्याच्यावरती म्हणजे विचार तर येतो, पण मला तो विचार ना पुढे नाही आवडतो ना त्याला कन्क्लूड करावं वाटतं काही. कारण की आय फील सो तो विचार करणंच इज सो युजलेस की कशाला करायचं जेव्हा आपल्याला त्याच्यात इन्व्हॉल्वच नाही व्हायचं. पण आपण आहोत तर सही त्याचा पाठ. म्हणून असे विचार माझ्या मनात यायला लागले होते किंवा असं मला वाटायला लागलं होतं. काहीही न करता तू राहू शकतो? नाही, म्हणजे तू काय करतोस? इन्व्हॉल्वच होतो आयदर कामात किंवा माणसांमध्ये. तेच होतंय. आत्ताला तू स्वतः गुंतलायस म्हणून तुला असं वाटतं की इतर गुंते काही नको बाबा. कारण स्वतःला तू तुझ्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे ट्रीट करू शकतोस. बरोबर. हेच 10 लोक इन्व्हॉल्व्ह झाले तर तुला असं वाटतं की अरे यार हे काय केअस आहे. हो कारण तुला ट्रीट करताना ते तुझं नाही ऐकत आहे. तुझं नाही ऐकत इन द सेन्स प्रत्येकाची आयडेंटिटी, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी आहे, प्रत्येकाचं मत आहे. बरोबर. आणि आत्ता कसं होतंय, ॲज अ सोसायटी कोणाला डेव्हलप नाही करायचंय, ॲज अ पर्सनॅलिटी सगळ्यांना डेव्हलप करायचंय. करेक्ट. तो तर कॉन्फ्लिक्ट आहेच आणि तो खूप मोठा कॉन्फ्लिक्ट व्हायला लागलाय आता दिवसेंदिवस. कारण काय झालं म्हणजे नाही आपण समाज घडवूया, पण इक्वली हेल्प होईना कोणाला. हो. ती एक आपण नेहमी म्हणतो तसं ती सोयीनुसार हेल्प होते, एकतर करेक्ट, परिस्थितीनुसार होते, वेळेनुसार होते, पदानुसार होते. त्यामुळे मग लोकांना असं वाटलं की आपणच इतक्या उच्च पदावर जाऊ की आपल्याला याची गरजच नाही पडणार, हेल्पची गरज नाही पडणार, एक्झॅक्टली कोणाच्या डिपेंडन्सची गरज नाही पडणार. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण परत वैयक्तिक संघर्ष करू लागला. हो, जो की ऍज अ सोसायटी आपण पटकन अचीव करू शकलो असतो. खरं. पण त्या म्हणजे तो अचीव करणं आय डोंट नो की आधी किती पॉसिबल होतं. कारण की म्हणजे जेवढं आपण सेल्फ डेव्हलपमेंट आत्ता लोकांची बघतो किंवा लोकांचा फोकस बघतो सेल्फ डेव्हलपमेंटवरती, तेवढा आधी होता की नाही माहिती नाही. आणि जर आत्ता असेल तर आत्ता असं एकदम असं काय झालं की सगळ्यांना रिअलाइज झालं की नाही यार आपापलं बघा जाऊ दे, झालं हे एकत्र राहणं काय अवघड आहे. ऑर इज इट काय म्हणतात त्याला कल्चरल शॉक, और म्हणजे पिढ्यानपिढ्या असं होत गेलं की कम्युनिटिव्हली काहीतरी एक
सबकॉन्शियसली डिसिजन घेतला गेला सगळ्यांचा की आपापलं बघा भैया बस झालं. असं कसं काय झालं की आत्ताच एकदम असं लोकांना वाटायला लागलं की आत्ताच एकदम रिसोर्सेस एवढे आले अचानक, म्हणजे सोयीच एवढ्या आल्या समोर एवढे की सगळ्यांनी सोयीस्कररित्या परत आपापलं बघितलं. हे बघ लोक आपापलंच बघतात असं बघून पुन्हा मग इट बिकेम अ नॉर्म नाव असं काही. ते आपण मागे बोललो होतो तसं की सोयीच एवढ्या मिळाल्यात आणि आता सगळ्यांना ते हव्याच आहेत ना. हो कोण नाकारणार आहे? पण ते काय फ्री मध्ये कोणाला नाही मिळते, त्यामुळे त्याच्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतात. पण माझे ही सोयीचा उपयोग 10 जण करतील हा विचार करण्यापेक्षा ही फक्त सोयी माझ्यासाठी आणि मोनोपोली माझी आहे यावर जास्त फोकस होतो. कारण त्याच्या मागे मी मेहनत घेतली असं वाटतं. हो आणि त्याच्यामध्ये फक्त माझंच आहे. करेक्ट. जेव्हा आपण रस्त्यावरही म्हणतो की प्रत्येक कारमध्ये एक एकच व्यक्ती बसलेला असतो, अशा 40-50 गाड्या आपल्याला स्वतः दिसतात सिग्नलवर. हो सहज त्याच रोडवर. आणि यप. मग कोणी ऍज अ सोसायटी विचार करतं का की अरे यार आपण एकटे एकटे जातोय त्यापेक्षा एक लोकल जे काही असेल सर्व्हिस ती घेऊया? नाही. दुसरं मत काय तर मग गाडी घेतली कशासाठी? माझी जर सोय नाही होऊ शकत आहे ते घेऊन. म्हणजे हा सगळ्यांच्या मनात एकत्र थॉट आलाय की आपण एकत्र राहिलो तर कोणाचीच सोय नाही होणार. नाही, ती ऍडजस्टमेंट नाही करायची कारण वेळ नाहीये. बरोबर. आणि तो वेळ द्यायचा कुठे? कारण मला एकट्यालाच करायचंय. हेच आधीचे लोक म्हणत होते की एकत्र या, वेळ वाटून घ्या, तुम्हाला वेळही पुरेल, तुमचं कामही होईल आणि तुम्हाला एकटं लोनली पण नाही वाटणार, मिळालेल्या सोयीचा सगळ्यांना उपयोग घेता येईल. पण कोणीतरी एक 150 शहाणा असतोच आणि त्याला नाव नाही ठेवता येत कारण ऍट द एंड इट्स अ थॉट. तो विचार आहे की मी करतो कशासाठी, मग मला मिळायला पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्यात लहान मोठं जेंडर काहीच नाही आपण कन्सिडर करू शकत. मला वाटतंय बस. एक्झॅक्टली. कुठला व्यक्ती विचार करतो की अरे एवढ्या गाड्या आहेत, त्या बिचाऱ्या म्हाताऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच नाहीये? कोणाच्या तरी मनात येतं का? नाही. लोक म्हणतात रिक्षाने जा, कशाला एवढं प्रयत्न करताय, कशाला एवढं तुम्ही कष्ट घेताय? आणि हा तर ऑल टुगेदर डिफरंट टॉपिक आहे की म्हणजे सस्टेन नाही करतायत जे आहे ते आणि सगळ्यांना त्याहून जास्त वाढवायचं आहे. पण तेवढं बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? आपली म्हणजे फक्त माणूस म्हणून माझी उपभोग घेण्याची क्षमता नाही, पण जो काय मी उपभोग घेतोय तो माझ्या आजूबाजूला राहण्या इतकी तरी त्याच्यात स्पेस आहे का? हा विचार तर खूप पुढचा झालाय. कारण मला स्पेस मिळाली झालं काम. खूपच स्वार्थी झालो यार आपण. आपण स्वार्थी होतोच, पण ते अचीव करण्यासाठी आपल्याला टीमवर्क हवं होतं जे आता कुठे गरज नाही आता. सॉल्व्ह झालंय असं वाटतंय की जे हजारो वर्षांपासून प्रयत्न करत होतो माणूस म्हणून तिथपर्यंत आता आपण पोहोचलोय. आणि ऍक्च्युली जो काही क्राऊन आपल्याला डोक्यावर चढवून मिरवायचा होता तो मिरवतोय अशा आभासात आपण सगळे राहतो की प्रत्येक जण आपापले क्राऊन घेऊन निघालेत की पहा आम्ही किती स्वतंत्र आहोत, पहा आम्ही काय काय मिळवलं आम्ही आणि काय काय मिळवू शकतो आम्ही. आता असं काहीच नाही की ज्याच्यावर आम्ही राज्य नाही करू शकत. त्या नादात खूपच वियर्ड झालं, मोनोटोनस जास्त झालंय असं वाटतं मला. आणि ह्याच्यातनं तो विचार येतो ना परत सगळ्यांना की फोमो कशात नाहीत असेल असं मला आत्ता विचार करणं वाटतं की यार म्हणजे मी एवढं सगळं अचीव्ह करतोय पण ह्याच्याकडे ते कसं काय, ते माझ्याकडे कसं काय नाही राहिलं वाटतं माझं. मग मी पण विकत घेतो, मी पण तिकडेच जातो, मी तोच कॉन्सर्ट अटेंड करतो. कारण आहे त्याच्यात आनंद घ्यायचा हे माहित नाहीये ना. हे तर नाही कोणी शिकवलं यार, कोणालाच नाही शिकवलं.
कोण शिकवणार? आहे त्याच्यात आनंद. आणि म्हणजे आता त्याला आपण कन्झ्युमरिझम म्हणू किंवा मार्केटिंग टेक्निक म्हणू, बट वी हॅव बीन टॉट टू नॉट टू बी हॅपी. आपण शिकवलो गेलेत दुःखी राहण्यासाठी. काहीतरी घेतल्यावरच आनंद मिळेल हे तर एक त्या ॲडव्हर्टाइजमेंटची ट्रिकच आहे. आणि ते घेतल्यानंतर सुद्धा मला आनंद नाही होत, कारण तोपर्यंत मी दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलेली आहे. हे फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचं नाही आहे. समहाऊ आपण आपल्या आजूबाजूला बघतो किती तरी लोक आहेत जे फक्त रडतात. म्हणजे आयदर ते घाबरतात जगाला सांगायला की मी सुखी आहे बाबा, माझ्याकडे पण सुख आहे, किंवा ते स्वतःच रिअलाइज नाही करत की आपण सुखी आहोत. मुद्दामच सुख दुःख हे सब्जेक्टिव्ह ठेवलंय ना टर्म्स. हो, पण म्हणजे खरंय. पण माझं सुख हे मी आता सब्जेक्टिव्ह इतरांशी कम्पेअर करून ठरवतोय ना. म्हणजे तो ऑब्जेक्टिव्ह विषय झाला. म्हणजे माझा सब्जेक्टिव्ह विषय मी ऑब्जेक्टिव्हली विचार करतोय, मग ते तर आय मेस्ड अप. Exactly. इट्स अ गेम. It's a game. इट्स अ गेम. सगळा खेळ आहे. तर याच्यात गंमत काय आहे? आधी प्रजा म्हणून आपण चालत होतो, आता जर वैयक्तिक आपण सगळेच राजा समजतोय स्वतःला. राजा काय करत असतो? समोरच्याला मॅनिप्युलेट. खरंय. त्यामुळे आपण सगळे एकमेकांना मॅनिप्युलेट करत जगतोय. मला वाटेल त्या नरेटिव्हने, आणि स्वतःला सुद्धा. एक्झॅक्टली. वाईट आहे, वाईट आहे. असं नको म्हणू, माहिती नाही आपल्याला. तुझ्या दृष्टीने वाईट असेल, माझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग असेल. हो, कोण अजूनच्या ह्याच्याने असं वाटेल की नाही हेच भारी आहे. एवढे कष्ट इतक्या पिढ्या जर करताय हो, आणि आज मला त्याचं फळ मिळते, तरी मी आज का रडू? बरोबर. त्यामुळे इट्स सब्जेक्टिव्ह परत. नाईस, व्हेरी नाईस. मी तर, आणि ॲट द एंड ऑफ द डे ना, ॲट द व्हेरी एंड मी हाच विचार करतो की यार, नेचर इज रुथलेस. आयदर आपण माणूस म्हणून आयदर वी आर बेटर, किंवा मग वी आर ॲज नेचर कुड बी रुथलेस. सो इट्स फाईन. त्यामुळे त्या कोणाच्याही सुखाचा आणि कोणाच्याही दुःखाचा एवढा नाही परिणाम होता त्या स्वतःच्या मनावर जेवढा खूप आधी व्हायचा. की एखाद्याला बघून हळवत झालं, एक वेळ एखादं कॅरेक्टर इमॅजिन करून हळवं होईल माणूस, पण माणूस बघून नाही हळवत होता. कारण भीती वाटते की आपण दुसऱ्या क्षणाला दुखावलं तर नाही जाणार परत. हो, कारण ती ऑथेंटिसिटीच गेली असं वाटतं. बरोबर. कारण रीलचा जमाना आहे. हो, जर माझ्या डोळ्यात पाणी पाहून 5 मिलियन व्ह्यू येत असतील आणि तसंच 1000 बायका, 1000 पुरुष, 1000 लोक फॉलो करत असेल, तर ज्याला खरंच जेन्युइनली होतंय संपलं. हो, त्याला तर वाटणार नाही की खरं होतं. एक्झॅक्टली. त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की अरे ठीक आहे, हे तर रोजच आहे, ह्याच्यात काय. खरं. आणि अशा ह्याच्यात पुढे मला तर त्या लोकांची कमालच वाटते की अशा ह्याच्यात पुढे सगळे आपापला व्याप अजून वाढवण्याचा प्रयत्न करतात. ते मग काय करावं त्यांनी असं तुला वाटतं? नाही, म्हणजे आय डोंट नो. त्यांनाही माहीतच नाहीये, म्हणूनच ते करतायत काहीतरी. हो, तेही आय डोंट नो मध्येच अडकलेत. पण करून आय डोंट नो त्यांचं. म्हणजे
व्याप वाढवून पोरं बाळा करून मग त्याच्या शिक्षणाचं काय, मग आता एअर क्वालिटी किती खराब आहे, मग असं आणि तसं, मग त्या वेगळे प्रश्न आहेत. पण ते यू नेव्हर क्वेश्चन बॅक की व्हाय ॲट द फर्स्ट प्लेस. राजा समोरच्याला विचारतो ना. येस. तसे आपण एकमेकांना विचारतोय बाय बाय. जेव्हा केव्हा प्रजा निर्माण होईल ती उत्तर द्यायला बसेल. उत्तर द्यायला बसेल किंवा उत्तर शोधायला बसेल. एक्झॅक्टली.